नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलूया, जो आहे श्रद्धा. इतर बौद्ध राष्ट्रांमध्ये जो बुद्ध धर्माचा सगळा डोलारा उभा आहे तो कशावर आहे आणि भारतामध्ये हे अशोकाचे सिंह दहाडत का नाही आहेत, अजूनही धर्म हा प्रचार प्रसार का होत नाही आहे, त्याबद्दल आपण आज बोलूया. गेली 1000 वर्षे जगभर या पृथ्वीवर बौद्ध धर्म हा एखाद्या सेनापती पडलेल्या सैनिकांच्या तुकडीप्रमाणे एकटा लढत आहे. या बौद्ध धर्माचा सेनापती हा भारत देश होय. धर्माची पताका पडली, हा भगवा काशाय अरहंत ध्वज विना अर्थाचा फडकत राहिला. तो निव्वळ दिसायला भगवा राहिला, मात्र त्याचा अर्थ हा अरहंत ध्वज असा राहिला नाही. तरीही त्या महान बौद्धजनांची, त्या महान बौद्ध भिक्षूंची ही पुण्याई होय की ज्यांनी या देशाच्या संस्कृतीत हा एवढा घट्ट धर्म बांधून ठेवला की आज आम्हाला 1000 वर्षानंतर पुन्हा येऊन भारतात ब्रह्मचर्याचं महत्त्व सांगावं लागत नाही. पुनर्जन्म लोक सहज पचवू शकतात. काशाय भगव्या वस्त्राला आज इथे अजूनही मान सन्मान आहे. धर्माची राजधानी आमचं बोधगया. बौद्धांचं पृथ्वीवरचं सर्वप्रथम तीर्थक्षेत्र हे महाबोधी महाविहार. त्या राजधानीतच धर्माचं पतन झालं. पण सगळ्या राष्ट्रांनी धर्म जोपासला, वाढवला, आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांना धर्म दिला. कोरियाने जपानला धर्म दिला, तिबेटने मंगोलियाला दिला, आणि हे सर्व आपण नसताना झालं. आणि हे सर्व झालं आपण इथे नसताना. तशी भगवंताची वाणी आहेच. जसा पाण्यावर पडलेला तेलाचा थेंब स्वतःच्या बळाने पसरतो, तसा बुद्धाचा धम्म हा प्रज्ञा, शील, करुणेच्या बळाने स्वतःहून पसरतो. धम्म प्रचार प्रसाराचे कार्य आजही चालू आहे. अगदी 2 दशकांपूर्वीच आफ्रिका खंडातील पहिले बुद्धविहार, पहिले भिक्षू आणि पहिला संघ स्थापन झाला. त्यात भिक्षुणीसुद्धा दीक्षित झाल्या. आणि हे सर्व कुठल्याही बाहेरील शक्तीने नाही, कुठल्याही बाहेरील आर्थिक पाठबळाने नाही. तेथील एतद्देशीय आफ्रिकन युवकाने धर्म आपल्या मायभूमीत, आपल्या लोकांसाठी नेला. त्या महान भिक्षूस भंते बुद्ध रखीजी यांना माझा पंचांग प्रणाम. मी त्यांची काया वाचा मनाने पूजा करीतो. पण आता आपल्याला पुन्हा धर्मशुद्ध, मूळ, विशुद्ध प्रतिमेत थेरवादी धर्म आपल्याला मिळाला आहे. जगभरातील बौद्धांच्याही आपल्याकडून एक यजमान राष्ट्र म्हणून काही अपेक्षा आहे. आपल्याला आळस झटकून, नास्तिकतेची जळमटं फेकून, श्रद्धेच्या सहाय्याने या धर्माचा प्रचार प्रसार करायचे काम हाती घ्यायचे आहे. आपल्याला प्रथम भारतात सम्यक सद्धर्माचा प्रचार करणे गरजेचे आहे. श्रद्धेचा अभाव असला तर बुद्ध धर्म तग धरू शकणार नाही. केवळ बुद्धिविलास करून, पालीमध्ये PhD घेऊन, अनुवाद करून, भाषणं देऊन धर्म वाढणार नाही. प्रत्येक धर्म हा श्रद्धेवर टिकतो. श्रद्धेवर तो पिढ्यानपिढ्या पुढे ट्रान्सफर होतो. इस्लाम धर्म हा इमानवर आधारित आहे. ख्रिस्ती धर्म हा फेथवर आधारित आहे. त्यावर त्या साऱ्या रिलिजनचा डोलारा उभा आहे. श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी, स्वतःचे भूत, भविष्य, वर्तमान त्या धर्माला देण्यासाठी, स्वतःचे धन, श्रम, वेळ त्या धर्माला देण्यासाठी श्रद्धा असावी लागते. एवढी गाढ आणि एवढी दृढ की जन्म मरणापलीकडची श्रद्धा तेव्हाच उत्पन्न होते जेव्हा तुम्ही बुद्धाला साऱ्या ब्रह्मांडाचा शास्ता मानता आणि जाणतासुद्धा. तुम्ही हे जाणता की ही सारी मानवता, आपण सगळेजण भवचक्रात अडकलेले आहोत आणि आपल्याला मुक्त करणारा फक्त बुद्ध आणि त्याचा सम्यक सद्धर्म आहे. आणि तोही फक्त आणि फक्त शुद्ध थेरवादी धर्म. जेव्हा हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही स्वतःच्या, आपल्या नातेवाईकांच्या, आपल्या शेजाऱ्यांच्या, ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या, सगळ्या मानवतेच्या मुक्तीसाठी मनात असीम करुणा बाळगून या सर्वांच्या मुक्तीसाठी तुम्ही प्रयत्न करता. सर्वांना भवचक्रातून मुक्त करणे ही आपली बौद्ध या नात्याने एक जबाबदारी आहे. त्याचा बाय प्रॉडक्ट हा धर्माचा प्रचार प्रसार होणे हा आहे. पण फर्स्ट प्रियॉरिटी ही मनातील असीम करुणेने सर्वांच्या कल्याणासाठी त्यांना बुद्ध धर्म ऐकवणे ही त्या आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे. इतरांना धर्म देण्यासाठी आपल्याला स्वतः हा सम्यक सद्धर्म आधी धारण करावा लागेल. आणि इथे महत्त्वाचा रोल येतो तो श्रद्धेचा.
विनाश्रद्धेच्या 5 शील काय, 1 शील 1 दिवसभरही पालन होणार नाही. पापाविषयी कुठली लज्जा नसेल, कुठलेही भय नसेल, 1 दिवस उपोषण पालन करणे होणार नाही. तर ते दर 8 दिवसांमागे उपोषण पालन करणे तर अतिच दूर. दान जे की एका योद्ध्याचे काम आहे. सगळ्या आश्रवांचा क्षय पराभव करून दान देणारा दान देतो. तो हे सगळं विनाश्रद्धेच्या करणे अजिबात शक्य नाही. सम्राट अशोकांनी धर्मासाठी एवढा महान त्याग केला. आपले धन, श्रम, वेळ, साम्राज्य, एवढेच काय तर पुत्र पुत्री सगळे काही धर्माला दिले. काय हे सगळे त्यांनी विनाश्रद्धेने केले? नाही, अजिबात नाही. हे सगळे त्यांनी श्रद्धेने केले. लौकिक आणि पारलौकिक दृष्टीने सुद्धा. या जन्माच्या आणि मृत्यूनंतरच्या पुढच्या आयुष्यासाठी स्वयंसम्राट अशोक गिरनार अभिलेख 6 मध्ये कोरून ठेवतात की मी हे सगळे काही कार्य सर्व प्राणीमात्रांच्या, मनुष्यांच्या स्वर्गप्राप्तीसाठी करीत आहोत. जेव्हा लौकिक आणि पारलौकिक दृष्टीने सुद्धा अशी श्रद्धा दृढ असते, तेव्हा सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी, दुःखमुक्तीसाठी, भवचक्रातून त्यांच्या सुटकेसाठी मनुष्य हा कायम प्रयत्नरत असतो. आणि त्याचा बाय प्रॉडक्ट हा धर्माचा प्रचार प्रसार या स्वरूपात पाहायला मिळतो. भवतु सब्ब मंगलं, रक्षन्तु सब्ब देवता, नमो बुद्धाय.